श्री श्रीपाद प्रभू प्रत्यक्ष वरद विनायक. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्थ असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आज मी आपणास एक कथा सांगणार आहे. आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊयात. श्री शंकर भट्ट मागील कथेनुसार सुबैयाच्या कुटुंबाचा निरोप घेऊन कनिकापुरम या गावी पोहोचले. कनिकापुरम हे गाव चित्तूर, आंध्र प्रदेशमध्ये आहे. या गावात श्री वरदराज, श्री मणिकंठेश्वर स्वामी व वरसिद्धी विनायकाचे देऊळ आहे. वरसिद्धी विनायकाचे दर्शन घेऊन शंकर भट्ट बाहेर आले. तिथे त्यांना मोठा उंच कुत्रा दिसला. त्यांना भीती वाटली. मग ते परत देवळात गेले. थोडा वेळ ध्यान करून परत बाहेर आले तर तसाच धिप्पाड दुसरा कुत्रा दिसला. भयभीत होऊन ते देवळात गेले असता बाहेर जाणे आणि परत देवळात येणे पुजाऱ्याला थोडे विचित्र वाटले. ते म्हणाले, अहो, असे का करता? मी माझ्या भीतीचे कारण सांगितले. ते सांगताच ते म्हणाले, भिवू नकोस, ते काही करीत नाहीत. एका रजकाची ती कुत्री आहेत. तो रजक दत्तभक्त आहे. श्री दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभ नावाने पृथ्वीवर अवतरले आहेत असे तो सांगत असतो. खरे तर रजकाचा मंदिर प्रवेश निषिद्ध नाही, पण हा कधी देवळात येत नाही. तो कुत्र्यांना पाठवितो. तू 2 कुत्रे आले म्हणतोस, पण मी तर त्यांची 4 कुत्री आल्याशिवाय त्यांना प्रसाद देत नाही. मी त्यांच्या मुखात प्रसादाचे गाठोडे बांधून पाठवतो. चल पाहू किती कुत्री आलीत. आम्ही बाहेर आलो तर 4ही कुत्री आली होती. प्रसादाची गाठोडी पुजाऱ्याने त्यांच्या मुखात दिली. 4ही कुत्रे माझ्या भोवती म्हणजे शंकर भट्टाच्या भोवती उभी राहिली. पुजारी म्हणाले की कुत्र्यांची अशी इच्छा दिसते की तू त्यांच्याबरोबर रजकाकडे जावीस. तू जा, तुझे कल्याण होईल. माझ्या जीवनातील सर्व घटना श्रीपादांच्या इच्छेनुसार घडतात हे मी जाणले, असे शंकर भट्ट म्हणतात. सुबैयाच्या घरच्या घटनेमुळे तर कुळ जात भेद कशातच अडकू नये हे माझ्या लक्षात आले. पुजाऱ्याच्या आदेशाप्रमाणे मी धोब्याच्या वस्तीत तिरुमलदासला भेटायला गेलो. तो 70 वर्षाचा वयोवृद्ध होता. त्याने मला आदरपूर्वक खाटेवर बसविले. माझ्यातला ब्राह्मण अहंकार बराचसा नाहीसा झाला होता. श्रीपाद श्री वल्लभांचे भक्त माझे बंधू मला आता वाटू लागले. त्यांच्याबद्दल प्रेम व आपुलकी वाटू लागली. ऐनविल्ली गणपती श्रीपाद श्री वल्लभ रूपात अवतरणे. तिरुमलदास शंकर भट्टाला म्हणतात, अहो, आजचा दिवस मोठा भाग्याचा आहे. तुमचे दर्शन झाले. तुम्ही कधी माझ्यापाशी येता व मी तुम्हाला माल्याद्रीपूरचे व पिठिकापूरचे वर्णन कधी सांगेन असे मला झाले होते. बेटा शंकर भट्टा, आज तू वरसिद्धी विनायकाचा प्रसाद ग्रहण केलास, तेव्हा आजपासून तू श्री श्रीपाद श्री वल्लभ चरितामृत लिहायला सुरुवात कर. कुरवपूरमध्ये श्रीपादांचे आशीर्वाद तुला मिळतीलच. मी मागच्या जन्मी खूप मोठा वेदपंडित होतो, परंतु परमलोभी होतो. मी मरणासन्न अवस्थेत असताना सुद्धा गाईचे वासरू मळकट कापड खात होते. ते पाहून कापड सांभाळून ठेव असे माझ्या मुलाला सांगत होतो. मृत्यूसमयी मळकट कापडावर दृष्टी स्थिर केल्याने मी धोब्याच्या जन्माला आलो. माणूस मरताना ज्या संकल्पाप्रमाणे प्राण सोडतो
त्याला अनुसरून त्याला जन्म मिळतो. पूर्वपुण्यामुळे गर्तपुरी, गुंटूर जिल्ह्यातील पल्लेनाडू प्रांतात माल्याद्रीपूर गावी मी जन्मलो. काही काळाने त्याचे नाव मल्लादी पडले. त्या गावात मल्लादी आडनावाची 2 घरे होती. एक मल्लादी श्रीधर अवधानी हे कौशिक गोत्राचे व मल्लादी बापन्ना अवधानी हे हरितस गोत्राचे. श्रीधर अवधानींची बहीण राजमांबा बापन्ना अवधानींची पत्नी होती. साले मेवणे दोघेही पंडित असून गोदावरी प्रांतात ऐनविल्ली गावात स्वर्ण गणपती महायज्ञ केला. हे पंडित तेथे गेले. शास्त्रानुसार होमातील शेवटची आहुती गणपतीने आपल्या सोंडेने स्वीकारावी व आपल्या झळाळत्या स्वर्णरूपाने प्रत्यक्ष दर्शन द्यावे असे काही पंडित म्हणू लागले. हे कसे शक्य आहे का असा वाद झाला असताना यज्ञाचे अध्वर्य म्हणाले, वेदमंत्रात तेवढे सामर्थ्य आहे अशी त्यांनी प्रतिज्ञा केली आणि खरोखरच यज्ञाच्या शेवटी गणपतीने झळाळत्या स्वर्णरूपात सर्वांना दर्शन दिले. सोंडेने शेवटची आहुती स्वीकारली व गणपतीने सांगितले की काही काळातच गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व कला संपन्न श्री श्रीपाद श्री वल्लभ रूपाने मी अवतार घेणार आहे. यज्ञात हजर असलेले सर्वजण हे ऐकून या चमत्काराने स्तिमित झाले. पण त्या सभेत 3 जण नास्तिक होते. ते म्हणाले, हा दृष्टीभ्रम किंवा इंद्रजाल आहे. हे गणपती असूच शकत नाही. ते वाद घालू लागले. कानीपुरम विनायक महिमा. त्यावेळी होमकुंडातील विभूती महागणपतीच्या आकारात बदलली व ती बोलू लागली, मूर्खांनो, त्रिपुरासूर वधाच्या वेळी शिवाने बळीला पाताळात दाबणाऱ्या, वामनाने शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणाला थोपविणाऱ्या विष्णूंनी महिषासूर वधाच्या वेळी पार्वतीने भुभार वाहण्याच्या आधी आदिशेषाने सर्व सिद्धी मिळवण्यासाठी, सिद्धमुनींनी प्रपंचावर विजयी होण्यासाठी मदनाने अशा प्रकारे प्रथम माझीच आराधना करून अभीष्ट सिद्धी मिळविली, प्राप्त करून घेतली. सर्व शक्तींचा निवास माझ्यात आहे. मीच शक्तिवंत आहे. दैवी व राक्षसी शक्ती पण माझ्यातच आहे. सर्व विघ्नांचा करता हरता मीच. दत्तात्रेय म्हणजे काय समजलात? हरिहरपुत्र धर्मशास्त्रच ना. विष्णू रूपात ब्रह्मरूप रुद्र विलीन झाले असता दत्तरूप होते. तसेच धर्मशास्त्र रूपात गणपती षण्मुख झाले की दत्तरूप होते. दत्त नेहमी त्रिमूर्ती रूप असतो हे ओळखा. श्रीपाद श्री वल्लभ रूपात गणपती आहे हे दर्शवण्यासाठी श्रीपाद श्री वल्लभ गणेश चतुर्थीला अवतरतील. नंतर गणपती नास्तिकांना उद्देशून म्हणाला, हे नास्तिकांनो, तुम्हाला मी शाप देत आहे. तुमच्यापैकी एक प्रत्यक्ष डोळ्याने पाहून देखील सत्य नाही म्हटल्यामुळे आंधळा होईल. सत्यरूपात स्तुती न करता अवहेलना केल्यामुळे दुसरा मुका होईल आणि तिसरा इतक्या भक्तांच्या सत्यवचनाला ऐकून न ऐकल्यासारखे केल्याने बहिरा होईल. तुम्ही तिघेही भावंडे म्हणून जन्म घ्याल. नंतर माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घडल्यानंतर शापमुक्त व्हाल. तिरुमलदास सांगू लागले, बेटा, ते तिघेही कानीपुरम गावात 3 भावंडे म्हणून जन्माला आले. महान शक्तीचा अपमान केला की अनेक अनर्थ भोगावे लागतात. त्या गावात तिघेही शेती करायचे. त्या शेतात विहीर होती. शेतीसाठी विहिरीचे पाणी वापरीत. दुष्काळामध्ये एकदा त्या विहिरीचे पाणी आटले. तेव्हा त्यांनी
विहीर खोल खणायला सुरुवात केली. पहारीचा घाव दगडावर बसताच तिथून रक्त येऊ लागले. ते रक्त मुक्या भावाच्या हाताला लागताच तो बोलू लागला. नंतर विहिरीत पाणी भरू लागताच त्या पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्याला ऐकू येऊ लागले व आंधळ्याचा हात त्या पाण्याला लागताच त्याला दिसू लागले. दगडाला लागताच त्याला दिसू लागले. तो दगड म्हणजे स्वयंभू विनायकाची मूर्तीच होती. त्याच्या शिरोभागावर पहार लागल्यामुळे तेथे रक्तस्राव झालेला होता. वरसिद्धी विनायकाची प्रतिष्ठापना करण्यास बापन्ना अवधानी आले होते. त्यांच्या सोबत श्रीधर अवधानी पण आले होते. वरसिद्धी विनायक बापन्ना अवधानींना उद्देशून म्हणाले, या महाभूमीतून मी या लोकात पृथ्वी तत्वाने अवतरलो आहे. हे तत्व कालक्रमाने अनेक रूपात बदलेल. जलतत्वात, अग्नितत्वात आणि वायुतत्वात व आकाशतत्वात अवतरण आधीच झाले आहे. ऐनविल्लीत तुम्ही केलेल्या यज्ञात होम भस्मरूप मीच धारण केले आहे. यापुढे तुम्ही शैल क्षेत्रातील शक्ती कमी झाली आहे तेव्हा तिथे तुम्ही सूर्यमंडलांतर्गत तेजाचा शक्तिपात करा. तुम्ही शक्तिपात कराल त्यावेळी गोकर्ण, काशी, बद्री, केदार या ठिकाणी एकाच वेळी अनुग्रह शक्तिपात होईल. श्रीपाद श्री वल्लभांच्या अवतरणाची वेळ जवळ येत आहे. श्री तिरुमलदास शंकर भटाला म्हणाले की तू पिठिकापूरला गेलास की अनेक महानुभावांना भेटशील. वैश्य श्रेष्ठ व्यंकटप्पय्या श्रेष्ठींना भेटल्यास तुला अनेक उत्तम गोष्टी कळतील. श्रेष्ठींना श्रीपाद व्यंकटप्पय्या श्रेष्ठी या नावाने हाक मारे. तू श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लिहिणार आहेस त्यासाठी तुला श्रीचरणांचा आशीर्वाद मिळेल. इतकेच नव्हे तर श्रीपादांचे संपूर्ण चरित्र सांगणाऱ्या या ग्रंथाव्यतिरिक्त दुसरा कुठलाही ग्रंथ असणार नाही. तात्पर्य: श्रोते हो, या कथेत प्रत्यक्ष कानीपुरम वरदविनायक प्रत्यक्ष यज्ञाच्या वेळी प्रकट होऊन सर्वांना सांगतात की मीच श्रीपाद श्रीवल्लभ नावाने अवतार घेणार आहे. यावरून श्रीपादांच्या लीला किती अगाध आहेत, किती सांगाव्यात तेवढ्या थोड्याच आहेत. श्रोते हो, तुम्ही मी सांगितलेल्या कथा मनापासून ऐकतात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती व कमेंटमध्ये जरूर सांगा. श्रीपाद वल्लभांचा श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो.